सांगली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील 13 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराचा धुरळा रविवारी सायंकाळी बसला आहे। राजकीय पक्षांकडून सभा, मोटरसायकल रॅली तसेच पदयात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। मतदानासाठी अवघे 24 तास शिल्लक राहिल्याने छुप्या प्रचाराला वेग आला असल्याचं चित्र जिल्ह्यात आहे। दरम्यान दोन्ही मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान होत असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले। सांगली लोकसभा मतदारसंघातून 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सांगली लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील नशीब आजमावत आहेत। प्रचारासाठी शेवटचा दिवस असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर लावला होता। भाजप, महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध नेत्यांच्या प्रचार सभांचा धुरळा उडलाय। उमेदवारांसह प्रमुख कार्यकर्ते आणि कुटुंबातील व्यक्तींनी पायाला भिंगरी बांधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात रॅली काढण्यावर भर असल्याचे दिसून आले। सायंकाळी 6 वाजता प्रचार संपणार असल्याने जाहीर सभा दुपारीच आटोपण्यात आल्या। शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली। लोकसभेची ही लढाई साधी लढाई मानत नाही, कारण सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉन्ड याबाबत सुप्रीम कोर्टाने बॉन्ड त्याच्या संदर्भात निर्णय दिलाय। निर्णयामध्ये म्हटलंय, इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणून जी वसुली केली ती बेकायदेशीर आहे। पंतप्रधानांचं कार्यालय मानवतेचं कार्यालय असले पाहिजे, दिलासा, सहानुभूती देणारं असलं पाहिजे, परंतु पंतप्रधान कार्यालय हे वसुलीचे कार्यालय झाले। ईडी, सीबीआय, पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या। नुसत्या धमक्या नाही तर काहींना अटक केली। आमच्या पक्षाकडून बॉन्ड विकत घेणार असाल तर तुम्हाला सोडतो, नाहीतर तुम्हाला आतमध्ये टाकतो, अशी परिस्थिती आहे। मानवतेचं कार्यालय पाहिजे असेल याचा निर्णय 7 तारखेस केला पाहिजे। आमच्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे लक्षात घ्या, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत केली आहे। दरम्यान पंतप्रधान मोदी हे मौत का सौदागर आहेत, अशा या मौत का सौदागराला पुन्हा निवडून देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला ते बोलत होते। यावेळी विशालदादा पाटील, अजितराव घोरपडे, जयेशताई पाटील, निरंजन आवटी, सुरेश आवटी, संजय मेंढे, संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, सचिन जाधव, विशाल जाधव, अय्याज नाईकवाडी, इंद्रजित घाटे तसेच सर्व घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते। नाथ बाबाच्या नावानं चांग भलं, देवाच्या काठीचं चांग भलं असा जयघोष करीत गुलालाची उधळण करत खरसुंडी येथील श्री सिद्धनाथाची पालखी आणि सासन काठी सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक भावनेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलाय। खरसुंडी येथील सिद्धनाथाची चैत्री यात्रेचा रविवारी मुख्य दिवस होता। या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविक आले होते। सांगली पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता। सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेला अष्टमीपासून सुरुवात झाली होती। नाथ अष्टमीनंतर जोगेश्वरी परिसरात झालेल्या विवाह सोहळ्यानंतर संपन्न होणारा वरातीचा उत्सव म्हणजेच सासनकाठी आणि पालखी सोहळा मानला जातो। मंदिराच्या आवारात एक एक करून सर्व सासनकाठ्या भाविकांनी उभ्या केल्या। ऐन उन्हाळ्यात सासनकाठी नाचवत मुख्य बाजारपेठेतून जोगेश्वरी मंदिराकडे नेल्या। यावेळी गुलाल आणि खोबऱ्याची उधळण भाविकांनी केली, त्यामुळे सर्व आसमंत गुलालाच्या रंगाने न्हावून गेला। पालखी निघण्यापूर्वी विठलापूरचे बाड आणि धावडवाडीचे मुसलमान यांनी पारंपरिक प्रमाणे यात्रा फिरून सर्वांना निमंत्रण दिलं। पालखीचं पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते झालं। भाविक सायकल, मोटरसायकल, बैलगाडी, खासगी वाहने, जीप, ट्रक, टेम्पो आदी वाहनातून गेले 2 दिवस नाथनगरी खरसुंडीकडे मोठ्या प्रमाणात आले असून 1 लाखाहून जास्त भाविक सोहळ्यासाठी दाखल झालेत। लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून मंगळवारी मतदान होत आहे। आता 24 तास शिल्लक असून जिल्ह्यातील 24,36,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, तर 18,68,174 मतदार सांगलीचा खासदार ठरवणार आहेत। जिल्हा निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघातील 1830 मतदार केंद्रावर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। वोटर स्लिप वाटून पूर्ण झाले आहेत। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दयानिधी यांनी दिली आहे। निवडणूक आणि मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी माहिती दिली आहे। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उपस्थित होत्या। जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, सांगली, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठेमंकाळ आणि जत या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। भारतीय राज्यघटनेत दिलेला मतदानाचा अधिकार जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने बजावावा। एक मत लोकशाहीसाठी या भूमिकेतून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही बळकट करण्यामध्ये आपलं योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी केलंय।
लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या पदरी काय पडले? मग लोकांनी त्यांना मतदान का करावे असा सवाल करत भाजपला संविधान आणि लोकशाहीमध्ये बदल करायचे आहेत. पुन्हा भाजपची सत्ता आल्यास सामान्य माणूस निवडणुकीला उभा राहू शकणार नाही असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी विश्वजित कदम, नितीन बानुगडे पाटील, चंद्रहार पाटील, संजय विभूते, बाबासाहेब मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी महाराष्ट्रभर फिरलो आहे, सगळीकडे चांगले वातावरण आहे. भाजप म्हणते 400 पार. आपण त्यांना विचारले पाहिजे कोठून येणार आहेत 400 जागा? दक्षिणेत 7 आणि उत्तरेत 8 जागा मिळणारा पक्ष 400 पार सांगतोय. संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे आहे. भाजपने ज्या हुकुमशाही वृत्तीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे, दिल्लीत त्यांच्या जागा येणार नाहीत. इंडिया आघाडीतच दिल्लीत येईल. ज्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलायचे त्यांना तुम्ही निवडून देणार का असा सवाल करत 370 कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये काय फरक झाला? यापेक्षा काश्मीरी पंडित पुन्हा तिकडे राहायला गेले का? हा प्रश्न आपण भाजपला विचारायला पाहिजे. त्यांना तिकडे काश्मीरमध्ये 2 उमेदवार मिळानेसे झालेत, ही त्यांची अवस्था आहे अशी टीका त्यांनी केली आहे. विश्वजित कदम हे जिल्ह्यातील वाघच आहेत, पण शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगलीची जागा कोणत्या आशेने मागितली? आता कोणाला तर चॅलेंज करून त्यांनी हा शेवट प्रयोग सुरू केला असल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केलाय. वसंतदादा पाटील नावाचा वाघ पाहिलाय. वाघ काय असतो तो पाहिलाय. त्याचा स्वभाव आणि रचना वेगळी असते. विश्वजित कदम वाघ आहेत म्हणतात, पण 4 तारखेच्या निकालात चंद्रहार पाटील यांना विजयी केलं तर विश्वजित कदम वाघ आहेत की नाहीत हे कळेल अशी टीका शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात विश्वजित कदम हे वाघच आहेत, मात्र याचा निवडणुकीच्या निकालाशी काही संबंध नाही. वाघ संधी बघून झडप मारत असतो. दुसऱ्याला चेतावणी देण्याचे संजय राऊत यांनी बंद करावे. सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेला का मागितली, कोणत्या आशयाने त्यांनी मागितली हे त्यांच्या आता लक्षात आले. त्यामुळे कोणाला तरी चॅलेंज करायचे म्हणून त्यांचा हा शेवटचा प्रयत्न सुरू आहे. पण जनतेने आता सर्व काही ठरवले असल्याचा टोला विशाल पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावलाय. काँग्रेस पार्टीने इकॉनॉमिकल मॉडेल दिलं, ते 60 वर्षांमध्ये भंगारमध्ये गेलं. काँग्रेसच्या योजनांमुळे देशात गरिबी वाढली. 10 वर्षापूर्वी भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही योजना आखल्या आणि त्यातून सामान्य नागरिकांना प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. यातूनच विकसित भारत बनणार आहे. त्याचं आर्थिक चिंतन या विकसित भारताच्या संकल्पनेत आहे. मजदूर शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून, ज्याला खायला अन्न नाही, अंगावर कपडा नाही, राहायला घर नाही, या दरिद्री नारायणाला केंद्रबिंदू मानून त्याचं जीवन सुसह्य कसं होईल, त्यातून विकसित भारत कसा होईल, तसेच महासत्ता कसं होईल याचं चिंतन याच विकसित भारतामधून झालंय असे विचार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलेत. मिरजेतील बालगंधर्व नाट्य मंदिर येथे विकसित भारत 2047 या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, नितीन शिंदे, सुरेश पाटील, नितीन केळकर, निशिकांत पाटील, पद्माकर जगदाळे, पोपटराव कांबळे तसेच महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साखर कारखानदारांनी वर्षानुवर्ष लुटलंय. आता मतदार राजा आणि लोकसभेच्या निवडणुकीत साखर सम्राटांना रोखावे असे आवाहन स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे यांनी केले. स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे यांच्या प्रचाराची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांना साकडं घालून अनोख्या पद्धतीने झाली आहे. लुटारू साखर सम्राटापुढे लाचार होणाऱ्या मतदार राजाला स्वाभिमानाने मतदान करण्याची वृत्ती अंगी बनव असं साकडं घालून ही सांगता केली. यावेळी खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील बहुतांश मतदार गुलाम झालाय, स्वाभिमान गहाण टाकलाय, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या साखर सम्राटांच्या आहारी गेलाय. त्यामुळे गुलाम झालेल्या मतदारांना स्वाभिमानाने मतदान करण्यास शिकव असे साकडे आम्ही घालून प्रचाराची सांगता केली आहे. पहाटे 4 वाजता शहरातील विक्रेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर कृष्णा नदीवर पोहण्यासाठी येणाऱ्या सर्वांना शिट्टीला मतदान करण्याचं आवाहन केलं. बापटमाळा आणि आमराई येथील वॉकर ग्रुप सदस्यांच्या भेटी घेतल्या. सकाळी 11 वाजता गणपतीचं दर्शन घेऊन गणपतीपेठ, कापडपेठ, टिळक चौकातून हर्बट रोड मार्गे मारुती चौकातून पदयात्रा काढण्यात आली. सर्व व्यावसायिकांच्या भेटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून साकडं घालण्यात आले.